औषध निरीक्षक पदासाठी 22 मार्चला एमपीएससीची परीक्षा पार पडली। मात्र या परीक्षा देणाऱ्या 40,000 जणांच्या मेहनतीवर एका लव्ह स्टोरीमुळे पाणी फिरले गेले। नंदुरबारमध्ये प्राथमिक शाळेचे शिक्षक असणारे अमृत पाटील यांनी मुलगी ऋतुजासाठी परीक्षेचा पेपर फोडला। परीक्षेच्या 2 दिवस आधी पेपर फोडण्यासाठी अमृत पाटलांनी प्रवीण पाटील या नंदुरबारमधल्या कौटिल्य अकादमीच्या संचालकाची मदत घेतली। ऋतुजाच्या हाती लागलेला पेपर तिनं प्रेमापोटी गौरव पाटीलला सुद्धा दिला। ऋतुजा पास झाली, मात्र गौरवला अपयश आल्यामुळे या दोघांमध्ये मोठे वाद झाले आणि ऋतुजाचे ब्रेकअप झाल्यानंतर गौरव पाटीलने एमपीएससीमध्ये पेपरफुटीची तक्रार केली आणि पेपरफुटीचा पर्दाफाश झाला। आधी नीट, मग टीईटी आणि आता एमपीएससी। विद्यार्थ्यांनी कशावर विश्वास ठेवायचा? मेहनत करून पुढे जायचं स्वप्न पाहायचं तरी कसं? असेही प्रश्न या निमित्ताने विचारले जात आहेत। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, एमपीएससी मध्ये आपण परीक्षा द्यायची, एमपीएससीची परीक्षा द्यायची आणि चांगलं एखादं पद घ्यायचं, सरकारी नोकरी घ्यायची असं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यासाठी दिवस रात्र एक करून अनेक विद्यार्थी अभ्यास करत असतात। मात्र आता जी स्टोरी बाहेर आलेली आहे, का लव्ह स्टोरीमुळे कशा पद्धतीनं एमपीएससीचं बिंग फुटलेलं आहे हे समोर आलेलं आहे। काय नेमके या संदर्भातले अपडेट्स आहेत? श्वेता, खरं तर एका लव्ह स्टोरीमुळे गौरव पाटील आणि ऋतुजा पाटील या प्रेमी युगुलाच्या अंतर्गत भांडणामुळे आणि ब्रेकअपमुळे हजारो विद्यार्थ्यांना एमपीएससीच्या या सगळ्या प्रकरणामध्ये आपला जो नाहक बळी आहे तो त्यांचं गेलेला आहे असं समोर आलेलं आहे। ज्या पद्धतीनं तू सांगितलंस की एका ब्रेकअपमुळे खरं तर ऋतुजा पाटील गौरव पाटील या प्रेमी युगुलाच्या अंतर्गत वादामुळे हा सगळा प्रकार घडला। जो बॅकग्राऊंड तू सांगितलास की या सगळ्या गोष्टींमुळे खरं तर पेपर फुटल्याची गोष्ट समोर आली। गौरव पाटीलनं स्वतः या संदर्भात जेव्हा तो नापास झाला आणि त्याची प्रेयसी पास झाली त्यानंतर त्यानं एमपीएससीला मेल केला आणि या सगळ्या संदर्भातल्या गोष्टी सांगितल्या। कालांतरानं जेव्हा तपास सुरू झाला त्यानंतर त्यानं हा सगळा प्रकार एमपीएससी समोर विशदसुद्धा केला आणि जो काही विषय ज्यामध्ये झाला किंवा ज्या पद्धतीचा घटनाक्रम होता तो देखील त्याने सगळ्यासमोर आणलेला आहे। या प्रकरणामध्ये जर आपण पाहायला गेलं तर अमृत पाटील जे ऋतुजाचे वडील आहेत त्यांच्यासह एकूण 6 जणांना, ज्यामध्ये एमपीएससीचे बडे अधिकारी सुद्धा सहभागी आहेत, त्यांच्यासह एकूण 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये गौरव पाटीलचा देखील समावेश आहे जो खरं तर तक्रारदार होता। मात्र तक्रारदार असून सुद्धा तो पेपर फुटीमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा सरकारकडनं या सगळ्या संदर्भात महत्त्वाची दखल देण्यात आली। सगळ्या प्रकारच्या यंत्रणांना कामाला लावण्यात आलं। यातला महत्त्वाचा एक आरोप काल देखील झाला तो म्हणजे सुनील गाढवे या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो समोर आल्यानंतर कुठेतरी या प्रकरणात भाजपशी संबंधित असलेल्या लोकांचा सहभाग असल्याचा सुद्धा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर भाजपकडनं सुद्धा त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता एमपीएससीच्या पेपरफुटी प्रकरणावरती सरकारकडनं गांभीर्यानं लक्ष देण्यात आल्याचं समोर येत आहे। परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे, मात्र परीक्षेच्या या सगळ्या प्रकरणामुळे जी परीक्षा रद्द झाली त्यामुळे विद्यार्थ्यांना जो फटका बसला, त्यांचं जे वर्ष वाया जाते किंवा त्यांना जो मनस्ताप सहन करावा लागतो त्याला जबाबदार कोण? अशा प्रकारे जर एका प्रेम प्रकरणामुळे, लव्ह स्टोरीमुळे जर पेपर लीक होत असतील तर शासनाच्या आणि प्रशासनाच्या एकंदर कार्यक्षमतेवरती सुद्धा भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता नीट, सीईटी आणि त्यानंतर हा एमपीएससीचा पेपर महाराष्ट्रामध्ये फुटला आहे। त्यामुळे आता तरी सरकार या सगळ्या संदर्भात काही कठोर कायदे करतंय का की केवळ तात्पुरत्या कारवाई करून या सगळ्या संदर्भात विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे एका बाजूला राज्यातलं आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि दुसऱ्या बाजूला एमपीएससी पेपर फुटी प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांना सहन करावा लागला मनस्ताप। यामुळे विद्यार्थ्यांच्या समोर जे प्रश्न निर्माण झालेत त्यावर आता तरी सरकार काही तोडगा गांभीर्यानं काढणार आहे का हे पाहणं तर महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, अगदी त्यामुळे पेपर फुटल्यानंतर त्याची चौकशी बसवणं, दोषींवर कारवाई करणं हे करण्यापेक्षा या गोष्टी होऊच नाहीत, परीक्षेचा पेपर फुटूच नाही यासाठी खरं तर पावलं उचलणं गरजेचं आहे। पाहूयात येत्या काळात सरकार या संदर्भात कशा पद्धतीने गांभीर्यानं उपाययोजना करतं। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी ओम।